मी बऱ्याच वेळा लोकांकडून ऐकलं असेल राईट की मी खूप दुःखी आहे, मला खूप त्रास होतो. काही काही लोकांचं कदाचित थोडंसं बरं पण असू शकेल. पण बरेच लोक नेहमी नेहमी सारखं सारखं तेच म्हणतात. ह्याचा अर्थ सगळेच लोक दुःखी आहेत का? नाही. म्हणजे जे दुःख असतं म्हणजे नेमकं काय असतं? तर सद्गुरू जगवासुदेव यांनी एक सुंदर कल्पना मांडली, ज्याच्यामध्ये आपण नेहमी आपल्या भूतकाळाशी अटॅच असतो. त्याच्यामुळे आपण सारखं सारखं त्याचा विचार करून आपल्याला दुःख होत असतं, किंवा भूत भविष्यकाळातला अतिविचार करून ज्याच्यामध्ये आपण एक इमॅजिनरी एक इमेज बनवून ठरवलेलं असतं की याच्यात मला खूपच दुःख होणार आहे, मला खूपच त्रास होणार आहे, आणि म्हणून दुःखच असतं. अनफॉर्च्युनेटली आपण कधीही वर्तमान काळात राहतच नाही, आणि ते राहिल्यामुळे आपल्याला सारखा सारखा त्रास होत असतो. त्याने एकदम सिम्पल सांगितले की आपण वर्तमान काळात राहण्यासाठी बऱ्याच वेळेला मेडिटेशन किंवा प्राणायाम ह्याचा उपयोग करा, किंवा माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही प्रेझेंटमध्ये राहाल. प्रेझेंट म्हणजे प्रीसेंट. प्रेझेंट इंग्लिशमध्ये त्याला गिफ्ट म्हणतात. तर हे जे आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे त्याचा पुरेपूर वापर करा, आणि त्या प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहायला तर तुम्हाला नक्की त्रास होणार नाही. आपल्या डोक्यामध्ये ऑलमोस्ट 60,000पेक्षा जास्त विचार आहेत असं दिवसाला. त्याच्यातले 90% विचार हे रिपीटेडच असतात, आणि त्याच्यातले 80-90% विचार हे निगेटिव्ह असतात. जे विचार करा, आपण जर त्याच्याशी सारखं सारखं अटॅच राहिलो तर आपल्याला किती त्रास होऊ शकतो. म्हणून विचारांना फक्त एक डिस्टन्सवरून ऑब्झर्व करा, थंड डोक्याने विचार करून, आणि त्याच्याशी अटॅच होऊ नका, त्याच्याशी कोणत्या प्रकारचा आपला भावनिक जवळीक लावू नका. मग त्याच्यामुळे तुमचं दुःख कमी होऊ शकतं. होप सो तुम्हाला या गोष्टीमधून नवीन काहीतरी शिकायला मिळालंच असेल की आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी भूतकाळ विसरून जावं, त्याच्यातल्या फक्त गोष्टीच्या शिकण्यासारख्या त्या ध्यानात राहाव्या. भविष्यकाळचं जास्त बाव न करता वर्तमान काळ जगून कोणत्या गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो, कोणत्या गोष्टी बरोबर करू शकतो, ह्याच्यावरती विचार केला तर आपलं जीवन नक्कीच सुखकर किंवा आनंदीमय होईल. धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल. आपला दिन शुभ हो. थँक्स अँड बाय फॉर नाव.